नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक लाईफ अँड गार्डन मुंबई या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आमचा मनालीचा हा लास्ट दिवस आहे. आता इकडनं आमची रिटर्न जर्नी चालू होणार आहे. इकडनं आम्ही चंदीगडला जाणार आणि चंदीगडवरनं मुंबईला. त्याच्या पहिला आम्ही बोललो की का नाही एक रिव्ह्यूचा व्हिडिओ टाकूया. आणि आमचा एक्सपिरियन्स काय होता नाही, कारण की खूप जणांनी हा व्हिडिओ टाकला नाही आहे. त्याच्यामुळे मी बोललो की चला आपणच बनवूया. आम्ही तिकडनं मुंबईवरनं निघालो. मुंबईवरनं ट्रेनने इथे आलो, चंदीगडला आलो. चंदीगडला आल्यानंतर आम्ही चंदीगडवरनं आम्ही शिमलाला गेलो. तर शिमलाला तुम्हाला आहे ना फिरण्यासारखे लोकेशन म्हणजे काय माहिती आहे, जाकू टेम्पल फिरा आणि त्यानंतर आहे ना शिमलाला मॉल रोड फिरा. कारण की शिमलाचा मॉल रोड आणि मनालीचा मॉल रोड जमीन आसमानचा फरक आहे. शिमलाचा मॉल रोड तुम्ही किती पण फिरलात ना तरी पण तो कंप्लीट नाही होणार आणि मनालीचा मॉल रोड हार्डली 10 मिनटामध्ये संपून जातो. बेटर आहे तुम्ही शिमलाचा मॉल रोड फिरा आणि तिथे तुम्ही कुफरीला जाऊ नका. कारण की काय माहिती आहे काय, तिथे कुफरीला गेलात तर तुमचे पैसे वेस्ट होतील. आमचे स्वतःचे 10,000 रुपये वेस्ट झाले. ती लोक तिकडे तुम्हाला फिरवण्याचे 500 रुपये चार्ज मारतात. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जे तुम्ही कुठेही करू शकता. तिथे स्नोफॉल नसतो. तुम्हाला कधी स्नोफॉल भेटला तर हार्डली मुश्किलने भेटतो तिथे शिमलाला. कुफरी अवॉइड करा. आणि तिकडची हॉर्स राईड्स एकदम वर्स्ट म्हणजे तुमची अर्धी कसरत तिकडेच निघून जाते आणि तुम्ही वरती काय फिरणार. पूर्ण आम्ही सगळे जिकडे गेलेलो तर सगळे थकलो तिकडे जाऊन. त्यामुळे कुफरी अवॉइड करा आणि त्यानंतर तुम्ही बाकी तिकडे काही फिरू शकता. तिथे शिमलाचा मॉल रोड आहे, जाकू टेम्पल आहे. ऑलरेडी तुम्ही शिमलाला एकच दिवस राहता. त्याच्यामुळे तुम्ही शिमलाला मॉल रोड आणि जाकू टेम्पल जर डिस्कवर केलं ना सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिमलावरनं जेव्हा इथे रिटर्न येता ओके, तर मनालीला आला तर मनालीला आल्यावरती तुम्हाला इथे फिरण्यासारखे मॉल रोड आहे. मॉल रोडनंतर इथे तुम्ही जेव्हा स्नो पॉईंटला जाता बरोबर आहे, तर इकडे स्नो पॉईंटच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता आणि तुम्हाला वरती त्या आय थिंक कॉस्टली पडतील. कारण की मी पण एक्सपिरियन्स केलं, पण तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी कॉस्टली पडते. बट जर तुम्ही फॅमिली असाल या तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायच्या नसतील तर तुम्ही तिथे जाऊन स्नोमध्ये एन्जॉय करू शकता. आणि जर तुमचं नशीब असेल की तुम्हाला डायरेक्ट सोलंग व्हॅलीपर्यंत गाडी जात असेल तर तुमचे जिप्सीचे पैसे वाचतात. कारण की जिप्सीचे इथे पैसे पर पर्सन 1000 ते 1200 रुपये घेतात आणि जाम महाग पडतं ते. जरी कपल जरी असतील ना तरी लोक 4-4, 5-5 हजार रुपये चार्ज मारतात. त्याच्यामुळे ते थोडंफार कॉस्टली पडतं आपल्याला. आपल्या बजेटमध्ये असेल नसेल ते आपल्याला माहिती नाही. हे एक ह्याच्यामध्ये आहे. बट बाकी बघायला गेलं ना तर शिमलामध्ये जे फूड आहे ना, फूड ऑसम. शिमलाचं फूड तुम्ही टेस्ट करा. तुम्ही लक्षात ठेवा शिमलाचं फूड. आणि इकडे आलात मनालीला तर मनालीचं ट्रेडिशनल फूड तुम्ही एन्जॉय करा. जसं तिकडचं सिद्धू आहे आणि लाफिंग, हे 2 गोष्टी आहे ना तुम्ही मस्ट ट्राय करा. ॲक्च्युली आमचं आहे ना एक इकडची लोकल दारू पण असते, ती टेस्ट करायची होती. बट राहून गेलं ते टेस्ट करायची. बट तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्याकडनं राहून गेली तर तुम्ही तरी ट्राय करा. त्याला ही लोक इथे काहीतरी नाव आहे, ॲक्च्युली नाव मला लक्षात येत नाही. जर आलं लक्षात तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल त्याचं नाव. असं आहे. आणि आता आमची रिटर्न जर्नी आहे. रिटर्न जर्नीला आणि काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता ना, जर तुम्ही नॉन ट्रॅव्हलर असाल, जेव्हा तुम्हाला गाडी बिडी काही हे होत नाही तर तुम्ही तुमच्याबरोबर आवळा सुपारी असते आणि लेमनच्या गोळ्या या घेऊन या. कारण की इकडचे रस्ते जाम डेंजर आहे. तुम्हाला वॉमिटिंग होणं मस्ट आहे. कारण की आमच्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना वॉमिटिंग झाली. फॅमिली ट्रिप आहे त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला डिस्कवर करायला कमी भेटलं. कारण की नैवेद्य होता आमच्याबरोबर. त्यामुळे डिस्कवर करायला कमी भेटलं, कारण की नैवेद्य कंटिन्युअसली उचलून घेत होता. आणि ॲक्च्युली जर लहान मुलं असतील ना तर तुम्ही इथे ना अवॉइड करा. कारण की लहान मुलं उचलून गेलं आणि सांगतात तुम्हाला. त्याच्यामुळे काय होतं की इथे सगळीकडे हिल एरिया आहे. तुम्हाला ते वॉकिंग करणं तेवढं हे होत नाही. कारण की कसं माहिती आहे, इथे थंडी आहे. तुम्ही जरासुद्धा चाललात ना तर तुम्हाला इथे थंडी आहे. तुम्हाला जरासुद्धा इथे चाललात ना तर तुम्हाला लगेच
दम लागायला लागतो. इकडच्यांना सवय आहे बट आपल्याला त्याची सवय नाही. सो इथे लगेच आपल्याला दम लागतो. सो त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. बट तुम्हाला जी इकडचा जो नजारा आहे ना मनालीला आल्यावरती, तुम्हाला सुकून आहे सुकून. आणि जर शिमल्याला तुम्ही मॉल रोडमध्ये फिरलात ना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फॉरेनमध्ये आलाय. सो असे हे इकडचे हे आहेत. शिमल्याला तुम्ही मोस्टली मॉल रोड आणि जाको टेम्पल फिरा आणि मनालीला तुम्ही स्नो कवर करा आणि जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला स्नोफॉल पण भेटेल. सो अशा काही गोष्टी आहेत. सो या तुम्ही लक्षात ठेवा तुमची ट्रिप प्लॅन करताना. आणि जर तुम्ही ट्रिप प्लॅन करताय ना तर तुम्ही उलटी पण ट्रिप प्लॅन करू शकता. चंदीगडवरनं मनाली आणि मनालीनंतर तुम्ही शिमला असं पण करू शकता. कारण की काय माहिती आहे, चंदीगडवरनं मनालीला यायला रस्ता चांगला आहे. सो तुम्ही इथे स्नो सगळ्या ॲक्टिव्हिटी केली की त्याच्यानंतर तुमच्या कुफरीमध्ये जायची इच्छा पण नाही होणार. सो तुम्ही इथे स्नो ॲक्टिव्हिटी केल्या तर आणि तुम्हाला इथेच सगळं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि सगळ्या भेटून जातात. आणि नंतर मग शिमलाला जाऊन तुम्ही तिकडचा मॉल रोड एन्जॉय करू शकता. कारण की मनालीचा मॉल रोड छोटा आहे आणि तिकडचा मॉल रोड मस्त आहे. आणि तिकडे लक्कर बाजारमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी स्वस्तामध्ये भेटतात. सो कारण की तिकडे जरा फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाव करत नव्हते. सो त्यामुळे आपण एवढं शूट नाही करू शकलो. बट लक्कर बाजार तिकडचं चांगलं आहे शिमलाचा. सो शिमलाला ते तुम्ही डिस्कवर करू शकता. सो अशी ही काही ट्रिप प्लॅन आहे आणि ट्रिप टिप्स दिल्या आहेत तुम्हाला. सो तुम्ही तुमचं जेव्हा प्लॅन कराल ना तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. तुमचा काही दिवस वाईट नाही जाणार, तुमचं काहीच होणार नाही. काय माहिती आहे, मी एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी तुमच्यावर शेअर केला आहे. सो हे शेअर केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल. आणि हां, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे ना ट्रिप आहे ना आम्ही कैलासा टूर्स अँड ट्रॅव्हल्समधनं केलेली. कैलासा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ना बेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे ना तुम्हाला आहे ना ट्रिप प्लॅन करते. आता माझी स्वतःची मी ट्रिप प्लॅन केली आहे ना ती माझी आणि माझ्या वाईफची फक्त 21मध्ये झाली आहे. म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली होतो. फॅमिलीमध्ये आम्ही 7 जण होतो. म्हणजे 5 ॲडल्ट आणि 2 छोटी. तर आम्ही ते दोघं मिळून आमचं आहे ना हार्डली 51,000मध्ये त्यांनी पूर्ण प्लॅन केला. हा हॉटेल सकट, सकाळचा ब्रेकफास्ट, रात्रीचा डिनर, हे बाकी हॉटेलचा स्टे 6 नाईटचा सगळं हे त्यांनीच प्लॅन केलेलं आहे. आणि त्यासाठी कैलासाला खरंच थँक्यू. कारण की चांगलं त्यांनी दिलं. आणि इकडचं जे मनालीचा जो रूम आहे ना तो ऑसम आहे. शिमलाचा पण रूम ऑसम होता. सो एक नंबर हॉटेल आहे. हे तुम्ही नक्की इथे ट्राय करू शकता. हिमालय हॉटेल आहे. सो तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा पण नंबर मी टाकणारच आहे. सो हे पण आहे. आणि त्याच्याबरोबर शिमल्याला तुम्हाला शिमलाचा पण जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हॉटेल आहे ते पण तुम्हाला तुम्हाला मी हे करेल, ते पण पाठवेल तुम्हाला. सो असे हे काय ट्रिप प्लॅन आहे. आणि ट्रिप जर तुम्ही कैलासामधनं केलात ना तर माझं रिकमेंडेशन देऊ शकता. तुम्हाला काय डिस्काउंट अजून भेटला तर भेटू शकतो. पण ऑलरेडी त्यांचं रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला जर पर पर्सन 10,000मध्ये जर शिमला आणि मनाली फिरायला भेटते तर तुम्हाला रिजनेबलच आहे ना. सो त्याच्यामुळे तुम्ही ह्यांच्याबरोबर प्लॅन करू शकता. आणि इकडचं फूड पण ऑसम आहे. सो तुम्हाला बाहेर असं जायची काही गरज नाही आहे असं. आणि शिमलाचं जे हॉटेल होतं ना त्यांचं तर फूड क्वालिटी बाप होती. एक नंबर होती फूड क्वालिटी. मला तर जाम आवडली तिकडची फूड क्वालिटी. इकडची पण चांगली आहे पण तिकडची जी टेस्ट होती ना ती आपली मुंबईची टेस्ट होती. सो तुम्हाला कुठे असं बाहेर आल्याचं तुम्हाला हेच होणार नाही. एक नंबर टेस्ट होती तिकडची. म्हणजे तुम्हाला प्रत्येक त्यांनी दिलं आहे ना ते एक नंबर दिलेलं. आणि इथे पण आहे चांगलं पण तिकडचं मस्त होतं असं. सो हे सगळे प्लॅन आहेत. सो आणि आता आम्ही जाताना ना आता वैष्णवदेवी मंदिर आहे तिकडे आम्ही एक विजिट करणार आहे आणि त्याच्याबरोबर कोफरी विजिट करणार आहे. हे 2-3 लोकेशन आहेत ते आम्ही विजिट करणार आहे. सो त्याच्यामुळे आता हे सगळं करून आम्ही नंतर चंदीगडला जाणार आहे. सो आता आपण ब्रेकफास्ट करायचं आहे आणि ब्रेकफास्ट केल्यावरती चंदीगडला जायला निघायचं आहे. आणि मध्ये काही चांगले सिनेरी आले तर त्याचे फोटो काढायचे आहेत. सो इकडचं आता एन्जॉय करत आम्ही जाणार आहे. जास्त मी शूट करणार नाही आहे. सो तुम्हाला टिप्स देण्यासाठी मी हा कॅमेरा ओपन केलेला. आणि इथे आत्ता टेम्परेचर -17 आहे आणि मी विदाऊट ग्लोव्ज आहे. तरी पण आता थोडाफार सहन करायची शक्ती झाली आहे. आता मुंबईला गेल्यावरती हालत खराब होणार आहे. सो बट मस्त आहे. मनाली सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला. शिमला पण चांगले आहे. मनाली पण तुम्हाला जे म्हणजे तुम्ही स्नो बघायला येतं ना ते मनाली तुम्ही हॉटेलमधनं उतल्यावरतीच तुम्हाला हा जो स्नोचा जो नजारा भेटतो ना हा तो ऑसम भेटतो. सो त्याच्यामुळे कसं तुम्हाला हे सगळं नजारे अनुभवायचे असेल
तर बेस्ट मनाली आहे. सो मजा आली, जाम मजा आली या ट्रिपला. थोडं 1-2 दिवस जरासे हेक्टिक गेले बट मजा आली. आणि काल नैवेद्यने पण जरा एन्जॉय केला तर त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. सो आज त्याची हालत खराब आहे. आता त्याला जरासं पॅम्परिंग आणि करावं लागेल. सो कारण की त्याला सर्दी आणि खोकला आहे. सो त्याला आता जाऊन मग नंतर थोडंफार डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल कारण की कंटिन्युअसली त्याला सर्दी आहे. सो हे सगळ्या गोष्टी आहे. आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट करून मग चंदीगडला जायला निघूया. आणि ऑन द वे जे काय तुम्हाला डिस्कवर करता येईल ते मी डिस्कवर करेल. सर आपका स्टे कैसा रहा यहाँ पे हमारे पास? एकदम फर्स्ट क्लास था. आपके रूम्स बहुत अच्छे और आपका जो रूम से बाहर का जो सीनरी रहता है ना, व्यूज़ और है ना ऑसम है. और एक्चुअली आपके इनसाइड के रूम के जो इंटीरियर है ना वो हमें बहुत पसंद आ गए. जो आपका जो बड़ा वाला रूम था ना उसमें जो इंटीरियर था, जो फायरवुड का जो आपने बनाया था वो सब हम लोग को बहुत पसंद है. जो बालकनी से व्यू दिखता है वो भी बहुत पसंद आया. और आपका खाना भी अच्छा है. और जो हम लोग ने जो कैलासा ट्रैवल से हम लोग ने जो बुकिंग किया ना उनका पैकेज और उनका जो कोऑर्डिनेशन और बहुत अच्छा है उनका. और सबसे बड़ी बात तो पॉकेट फ्रेंडली रिजनेबल है क्योंकि उनसे सस्ते में कोई शायद दे नहीं सकता. और रिजनेबल के साथ उन्होंने अच्छा कोऑर्डिनेशन किया और अच्छा ट्रिप हम लोग को प्लान करके दिया. बहुत हम लोग को अच्छा लगा. और यहाँ का जो मनाली का जो हम लोग को जो इधर का नज़ारा है, इधर आके रिलैक्स हो गए हम लोग ऐसे. मतलब मस्त एकदम मज़ा आ गया इधर ऐसे. ये जो स्नो और देखने के लिए और हम लोग को लकीली स्नोफॉल भी मिल गया. सो स्नोफॉल का हम लोग को एंजॉयमेंट भी करने मिल गया. और बाकी सब अच्छा था एकदम पैकेज. बाकी और लोगों का कैसा रहा जी स्टे? बहुत अच्छा है. बहुत थैंक यू सो मच सर. आपको थैंक यू. आपको थैंक यू. Well. आप लोग ने भी इतना कोऑपरेट किया. आपके स्टाफ भी बहुत अच्छे हैं क्योंकि हम लोग को जो सर्विस मिला वो बहुत अच्छा मिला. थैंक यू सो मच सर. थैंक यू जी. सो इकडे स्नो पडतोय त्याच्यामुळे हा क्लायमेट तसं झालेलं आहे. मग मित्रांनो आपण आता चंदीगडला पोचलेलो आहे आणि पोचायला ऑलमोस्ट लेट झालं आपल्याला 9:30 पावणे 10 झाले आणि त्यामुळे डायरेक्ट आपण जास्त ॲक्च्युली शूट नाही केलं. आपण थोडंफार ड्रायफ्रूट्स आणि शॉपिंग केली. तिकडे पण शूट करायला एवढं काही भेटलं नाही. आणि त्यानंतर आपल्याला आहे ना ॲक्च्युली तुम्ही जेव्हा मंडीला येता ना मंडीवरनं आहे ना पुढे जाण्यासाठी आहे ना
किती ते किती निकिता 2 ते 4:30 ना. हां काहीतरी 2 ते 4:30पर्यंत आहे ना असं आहे ना हे होतं तिकडे गाड्या आहे ना सोडत नाही. सो तुम्ही ऑलमोस्ट 2च्या पहिला जावा या 2च्या नंतर निघा, कारण की 2-2.5 तास आहे ना तिथे आहे ना गाड्या सोडत नाही. सो त्याच्यामुळे ॲक्च्युली आम्हाला लेट झाला. मग त्याच्यामुळे मग इथे पोचायला परत लेट झाला, आम्हाला 9-9:30 वाजले. सो ठीक आहे. बट तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्याचबरोबर आहे ना अजून एक गोष्ट, जे आपले रामसिंग होते आमचे ज्यांची गाडी होती, ज्यांच्या गाडीतून आपण आलो, ओके, त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे आणलं, सगळे लोकेशन दाखवले आणि सगळं फिरवलं. सो त्यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुमच्यासाठी गाडी बुक करू शकतात आणि तुम्हाला हॉटेल पण देऊ शकतात जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि परत वन्स अगेन थँक्स फॉर कैलासा. आणि आपलं शिमलाचं हॉटेल होतं द रॉयल काहीतरी. शिमलाचं हॉटेल कुठचं होतं का? शिमलाचं हां द रॉयल म्हणून. हां आणि हे इकडचं आणि ते हिमालय. हां. सो परत एकदा थँक्यू कैलासा ट्रॅव्हल्स. आणि त्याचबरोबर शिमलाचं हॉटेल आपलं होतं रॉयल मून आणि त्याचबरोबर हिमालयन कॉटेज. ह्या लोकांची सर्विस खूप चांगली होती आणि जेवण पण चांगलं होतं, लोकेशन पण चांगले होते. सो त्याच्यामुळे आपली ही ट्रिप चांगली झालेली आहे. सो थँक्स फॉर सगळ्यांना. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.